नाशिक विधान परिषदेमध्ये महायुतीलाही मतफुटीचा फटका बसलाय। कारण महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झालाय, तर अपक्ष बंडखोर उमेदवार गोकुळ गीते विजयी झालेत। या निवडणुकीत महायुतीची मतं फुटल्याचं भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी निकालानंतर म्हटलंय। हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितलंय। तर तिकडे परभणीमध्ये महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार सईद खान विजयी झालेत। मात्र महायुतीची एकूण 347 मतं होती, त्यांना 242 मतच पडलेत आणि त्यामुळे महायुतीचे जवळपास 102 मतं महाविकास आघाडी आणि अपक्षांना पडलेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विवेक नावेंदर यांना 57 मतं अधिकची पडली आहेत। तर मतफुटीनंतरही महायुतीचा परभणीमध्ये विजय झालेला आहे। कारण सईद खान हे विजयी झालेत, मात्र त्यांना 242 मतं पडलेली आहेत। 347 त्यांच्याकडे एकूण मतं असताना त्यांना 242 मतच पडल्यामुळे महायुतीला विजय झाला असला तरी एक प्रकारचा धक्का बसलेला आहे। तर नाशिकमधल्या या मोठ्या विजयानंतर गोकुळ गीते यांचं औक्षण करून त्यांचं अभिनंदन केलं जातंय, स्वागत केलं जातंय। कुटुंबियांकडून, कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोषही केला जातोय। गोकुळ गीते त्यांच्या निफाड तालुक्यातील सायखेडा इथल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यांचे आई वडील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। एका बाजूला वडील आहे, दुसऱ्या बाजूला आईंकडनं त्यांचं औक्षण केलं जात आहे। मुलाचा विजय झालेला आहे, मुलगा आमदार झाला आहे, त्यामुळे आई औक्षण करते। मुलगा आमदार झाला, आनंद आहे। काय भावना आहेत आई? हा दिवस तुम्हाला आज बघायला मिळतोय, खूप आनंद झाला तो दिवस बघायला मिळाला। तर गणेश भाऊ पण निवडणुकीला उभे होते, परंतु आमदारकी आज गोकुळ भाऊला मिळाली। हो, इच्छा घरातली पूर्ण झाली, कोणी का होईना झाली आमदार, इच्छा पूर्ण झाली आज। भावनिक क्षण आहे तुमच्यासाठी। हो, तालुक्याचं नाव कमावलं निफाड तालुक्यामध्ये। तिकडं दिंडोरी तालुक्यातही नाव मिळालं आणि इथंही मिळालं, मामाच्या गावी मिळालं, सासरी मिळालं। हे गोकुळ यांचे वडील आहेत। काका, कधी वाटलं होतं आपला मुलगा किती महत्वाचा आहे तुमच्या? त्यांचं लहानपण तुम्ही सगळं बघितलेलं आहे, संघर्षातून पुढे आलेले, आज तो मुलगा आमदार होतो। आई वडिलांना भेटायला आले, काय क्षण आहे? खरं तर मी जे काय आहे आज त्यात माझे आई वडील, माझे काका काकू, माझे सर्व कुटुंबातील माझे सर्व बंधू असतील, आमच्या सर्व बहिणी असतील, माझ्या कुटुंबातील सर्व लहान थोर मुलं, त्या सगळ्यांचा खूप मोठा आशीर्वाद आणि खूप मोठा त्याग या ठिकाणी माझ्या आमचे चुलते पण आलेले यांचा पण मोठा त्याग या ठिकाणी राहिलेला आहे। माझे चुलते नाशिक जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून मागील 40 वर्षापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे। खरं तर राजकारणामध्ये माझा जो मार्ग आहे तो त्यांनी प्रशस्त करून ठेवला होता। पुढे फक्त मी त्या मार्गावर चालत राहिलो आणि आजची अचिव्हमेंट मी त्या ठिकाणी स्वीकारली। आई वडिलांकडनं कौतुकाची थाप मिळाली? नक्कीच नक्की, खूप संघर्ष केलेला आहे माझ्या आईने, खूप कष्ट केलेले आहेत, वडिलांनी पण प्रचंड यातना सहन केलेल्या आहेत। लोकांनी मधल्या काळात, विधानसभेच्या काळात गणेश भाऊंनी त्या ठिकाणी उमेदवारी केली, त्यावेळेस अतिशय गंभीर स्वरूपाचे खोटे नाटे आरोप त्या ठिकाणी माझ्या कुटुंबावर झाले होते, पण आज त्या सगळ्या आरोपांना उत्तर देऊन गोकुळ गीते आमदार झालेला आहे। इतरांची कौतुकाची थाप, आज घरच्यांची, आई वडिलांची कौतुकाची थाप, काय? नाही, इतरांनी पण तेवढंच मी तर घरात बसलेला असताना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रचार केला, मला निवडून आणलं आणि घरच्यांना, माझ्या काका काकूंना असेल, घरच्यांना असेल, सर्व भावंडांना असेल, माझं कौतुक कायम राहिलेलं आहे। मी घरात, माझा नंबर 27वा आहे आमच्या सर्व भावंडांमध्ये आणि मी सगळ्यात लहान आहे आणि ते माझे 26 भाऊ कायम माझ्या पाठीमागे मोठ्यापणाने आदराने उभे राहिले, कायम माझं कौतुक केलं, कौतुकाची थाप त्यांनी माझ्या मागे ठेवली आणि त्यामुळे मला आजचं हे सगळं काही सादर करता आलं। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याविषयी, वडिलांविषयी आक्षेपार्ह विधान करण्यात आलं होतं, आज त्याच वडिलांच्या बाजूला आमदार बसले। माझे वडील मागील 7.5 वर्षापासून पॅरालाइज आहे, ब्रेन स्ट्रोकमुळे ते जवळजवळ 2-2.5 महिने त्या ठिकाणी मुंबईला ऍडमिट होते सुरुवातीला 2019 पासून आणि ते जागेवर आहे। अशा वेळेस माझ्या वडिलांचा किंवा माझा बाप काढणं समोरच्या उमेदवाराच्या मुलाला शोभनीय नव्हती। ही निवडणूकच खरी बापावर झाली आणि आज माझा बाप मी तुम्हाला दाखवला आहे टीव्हीच्या माध्यमातून। खरी गोष्ट आहे, खरी बोल.
हे बघतोय आपण गोकुळ गीते आहेत. कुटुंबियांकडनं त्यांचं स्वागत केलं जात आहे, औक्षण केलं जात आहे, कौतुक केलं जात आहे आणि अशाच वेळेस एक भावनिक क्षण हा बघायला मिळतोय, कारण संपूर्ण गीते कुटुंबीय आता गोकुळ गीते यांच्या स्वागतासाठी त्यांच्या घरी एकवटलेला आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, सायखेडा.